लूटमार करणाऱ्या मुली कधी पाहिल्या आहेत का? बघायच्या असतील तर हा व्हिडिओ नीट बघा. यात लूटमार करणाऱ्या मुलींचा कारनामा समोर आलाय. एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करण्याचा उद्देश घेऊन आलेल्या मुलींचं फुटेज सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय. ही घटना आहे उन्नावची. उन्नावच्या गंगाघाट कोतवाली परिसरातील कांचन नगरातील चौकीपासून काहीच अंतरावर राहुल नावाच्या तरुणाचं दुकान आहे. मा वैष्णो अलंकार ज्वेलर्स असं त्याच्या दुकानाचं नाव. 3 मुलींनी रात्री उशिरा या दुकानाचं कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा कुलूप तोडण्याचा व्हिडिओ दुकानाच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. मुली शटरचं कुलूप तोडण्यात यशस्वी झाल्या, मात्र त्यांना दुकानात जाऊन चोरी करता आली नाही असं सांगण्यात येत आहे. याला पोलिसांची सतर्कता कारणीभूत असल्याचंही बोललं जात आहे. कसं? ऐकूयात सीओ सिटी आशुतोष कुमार. आज सुबह सोशल मीडिया पे एक वीडियो वायरल हुआ जिसमें एक लड़की किसी शराब की दुकान के शटर तोड़ने का प्रयास करते हुए देखी गई। जांच करने पता चला कि थाना गंगा घाट के कंचन नगर मोहल्ले में एक शराब की दुकान पे एक लड़की शटर तोड़ने की प्रयास करती है। उसी समय वहाँ रात्रि गश्त पे मौजूद एक्शन मोबाइल हूटर बजाते हुए जाती है। हूटर की आवाज़ सुन करके वो लोग वहाँ से भाग जाते हैं। यह पुलिस की मुस्तैदी और सतर्कता ही थी जिसकी वजह से बड़ी घटना होने से बच गई। इसकी जांच की जा रही है। आगे जो भी तथ्य सामने आएंगे उसके हिसाब से कार्रवाई की जाएगी। सकाळी जेव्हा दुकान मालक दुकान उघडण्यासाठी आला तेव्हा दुकानाचं तुटलेलं कुलूप बघून त्याला धक्काच बसला. त्यानं लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. दुकानदाराच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी दरम्यान दुकानाबाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं. त्यात घडलेला सर्व प्रकार समोर आलाय. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांनी माहिती सुद्धा दिली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळेच मोठी घटना टळली अशी माहिती सीओ सिटी आशुतोष कुमार यांनी दिली असून व्हिडिओ फुटेजच्या आधारे आरोपींना पकडण्यात येईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.